मुकाबला यानी कि छठा मुकाबला इस बार मैदान के अंदर चालू है। एक तरफ आप देख सकते हो दोस्तों टीम वैभव लक्ष्मी ज्वेलर्स जिनको यहाँ पे न्योता दिया गया है पहले बल्लेबाजी के लिए, और हालांकि टॉस जीता था मराठा वॉरियर टीम ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय। तो लक्ष्य निश्चित तौर से यहाँ पे देखा जाए तो सुरेश मोहिते इन्होंने टॉस के वक्त कहा था कि हम अपोनेंट टीम को 60 से 65 तक रोकना चाहेंगे, लेकिन अजिंक्य को पता है ये मैच जो है डू और डाई वाला सिचुएशन, ये वाला मैच रहेगा। इस मैच में यदि बने रहे तो सफर बरकरार रहेगा, यदि हारे तो अगले साल आना पड़ेगा। इसके लिए अजिंक्य का ऐसा कहना था कि ज्यादा से ज्यादा करने का हम निश्चित तौर से प्रयास करेंगे। मुकाबले को यहाँ पे शुरुआत पहली गेंद स्वप्निल की काफी अच्छी रही थी, डॉट बॉल आता हुआ। अगली गेंद ऑन साइड में खेलने का प्रयास, ठीक से गेंद बल्ले के ऊपर नहीं आती हुई। संभाजी जी को आप देख सकते हैं इन एक्शन इस बार फील्डिंग के माध्यम से बैकवर्ड शॉर्ट स्क्वायर लेग रीजन में काफी अच्छी फील्डिंग का मुजाहिरा संभाजी यहाँ पे दिखाते हुए। इस पूरी श्रृंखला की यदि बात करें तो काफी बड़ी मशक्कत, काफी बड़ी मेहनत संभाजी जी की रही है अपने कंधों के ऊपर। इस पूरी टूर्नामेंट का भार काफी अच्छी तरह से उन्होंने निभाया है, और जिसके चलते एक जो सपना देखा गया था उस पूरे सपने को यहाँ पे सत्य में उतारने की भूमिका, इसमें संभाजी का काफी बड़ा योगदान। हालांकि देखा जाए तो एक रन के साथ निजी खाता और टीम का खाता खोल दिया है। 2 गेंद का हुआ है खेल समाप्त। गेंदबाजी कमान संभालते हुए इस बार बाएं हाथ के गेंदबाज अंपायर के दाएं छोर से अगली गेंद, पटकी हुई गेंद, इस बार पटक दिया गेंद को सीधा मिड विकेट के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पे मौजूद। प्रयास काफी अच्छा था बिश्नोई जी का, लेकिन कैच लपक नहीं पाए, लेकिन प्रयास काबिले तारीफ काफी अच्छा प्रयास अपने टीम के लिए महत्वपूर्ण 5 यहाँ पे उन्होंने बचा है। सुरेश मोहिते हालांकि थोड़े से नाखुश, उनको पता है ये जो बल्लेबाज है यानी कि आशीष, इनकी जो क्षमता है वो काफी बड़ी है, और ये अच्छा मौका था आशीष उल्लेकर को रोकने का, लेकिन इस मौके को उन्होंने गवाया, और जिसके चलते थोड़े से नाराज है। लेकिन प्रशंसा करनी होगी दोस्तों इस क्षेत्र रक्षक की जिन्होंने इस बार इस गेंद को रोका। अगली पेशकश, अगली गेंद ऑन साइड के क्षेत्र में खेलने का प्रयास, ठीक से गेंद बल्ले के ऊपर नहीं आती हुई। थोड़े से नाखुश यहाँ पे स्वप्निल, थोड़े से नाखुश यहाँ पे देख सकते हो अजिंक्य इनको आप। हालांकि देखा जाए तो अजिंक्य यानी कि एक ऐसा बल्लेबाज जो विश्वास दर्शाता है बड़े स्ट्रोक्स के लिए। हर मर्तबा यदि उनकी रणनीति देखा जाए तो हर गेंद को किस प्रकार से बाउंड्री लाइन को बाहर दागा जा सकता है इसके ऊपर वो फोकस करते हैं। लेकिन इस बार गेंदबाज स्वप्निल ने पूरी तरह से बांध के रखा, लेकिन इस बार मिस ड्राइविंग स्ट्रोक, गेंद हवा में, खिलाड़ी सुरेश मोहिते गेंद के नीचे, कैच को लपका, विकेट का पतन, बड़ी सफलता, जाल में फंसा विकेट, अजिंक्य आउट होके। पहली ओवर में इतना बड़ा विकेट हासिल करना ये कोई मामूली बात नहीं है दोस्तों, और स्वप्निल ने इस बार दर्शा दिया है कि उनके पास क्या काबिलियत है। देखिए ये घुमाव शैली के जो गेंदबाज होते हैं, जो स्पिनर गेंदबाज होते हैं, वो हालांकि हर बल्लेबाज के ऊपर चढ़कर सवार होकर गेंदबाजी करते हैं, और वही दर्शाया इस बार गेंदबाज स्वप्निल ने, जिसके चलते बड़ी मछली जाल में फंसी। अजिंक्य खटकाले जैसा एक बड़े बल्लेबाज यहाँ पे ज्यादा कुछ कर नहीं पाया। इस ओवर की बात करेंगे तो आखिरी गेंद आना अभी भी शेष। स्कोर की यदि बात करेंगे तो महज 2 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हुए। संयम का बांध यहाँ पे टूटा अजिंक्य का। वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 टीम की यदि बात करेंगे तो निश्चित तौर से काफी बड़ी चुनौती है उनके लिए, डू और डाई वाला ये मुकाबला है। अजिंक्य के कंधों के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारियां यहाँ पे निश्चित तौर से टीम एज ए टीम कैप्टन और टीम का आइकॉन और साथ ही साथ एक विशाल बल्लेबाज के रूप में देखा गया था, लेकिन पूरी तरह से नाखुश। पटकी हुई गेंद, लाउड एपल इस बार अंपायर की तरफ करते हुए। पहले ओवर का हुआ खेल समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद 2 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे। टीम वैभव लक्ष्मी ज्वेलर्स, आपके बल्लेबाज का नाम, एक्स्ट्रा प्लेयर प्लीज, न्यू बैट्समैन नेम, स्वप्निल, बैट्समैन न्यू बैट्समैन नेम, उल्वेकर आशीष, बैट्समैन नेम,
धन्यवाद मंगेश। यहाँ पे बल्लेबाज का नाम रुपेश है और आखिरी गेंद डॉट दागी गई रुपेश के खिलाफ, जिसके चलते पहले ओवर का हुआ है खेल समाप्त और पहले ओवर के बाद 2 रन स्कोर कार्ड के ऊपर निश्चित तौर से बने टीम मराठा वॉरियर्स। सुरेश मोहिते की तारीफ करनी होगी दोस्तों। इस बार यदि देखा जाए तो गेंदबाजी में थोड़ा सा बदलाव हमें देखने मिला। पिछले मैच में यदि देखा जाए तो पहला ओवर विकास ने हालांकि यहाँ पे संभाला था, मोर्चा संभालते हुए थोड़े से महंगे साबित हुए थे, जिसके ऊपर भावेश उल्वेकर टूट पड़े थे। लेकिन इस मैच में स्वप्निल नेवसे का एक लेफ्ट हैंडेड विकल्प इस बार लाया गया और स्वप्निल ने क्या बेहतरीन यहाँ पे शुरुआत करके दी अपने टीम के लिए। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे। नई गेंदबाज बिश्नोई, पहली गेंद बिश्नोई की आशीष के लिए, मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में गेंद रहेगी, खिलाड़ी विकास गेंद के नीचे, जज काफी खूबसूरती के साथ जजमेंट करते हुए बैलेंस करते हुए कैच को कंप्लीट किया। विकेट का पतन, सेलिब्रेशन, बैक टू बैक दूसरा बड़ा धक्का इस बार। प्रसाद टावरे या वेलकम असेल आपलं, डान्सिंग अंपायर आमच्या कळंबोलीचे। तर शेड्यूल खूप पॅक आहे आमच्या डान्सिंग अंपायर प्रसाद टावरे यांचं, परंतु थोडासा वेळ मिळालाय तर ते इथे आले, तर वेलकम असेल सर तुमचं। रोहन पाटील अर्थात राजा आलेत, नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहू शकता। अजून एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडू ओव्हर पिच होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनच्या दिशेमध्ये चेंडू रोखलाय, एक पेक्षा जास्त काय नाहीये, राजा मैदानाच्या आतमध्ये आलेत, कॉन्फिडंटली पहिली धाव कंप्लीट करत असताना मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेत आहेत, 1 रन जरूर मिळतोय। प्रवीण सर, आता आपण पाहतोय की पीटीसीची फॅमिली आता हळूहळू करून जोडू लागली आहे। एक रन जरूर मिळतोय। तर हे होते आमचे नयनजी पवार, त्यांची देखील एक खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा उद्या आपल्याला कळंबोलीमध्ये पाहायला मिळणार आहे। बॉक्स क्रिकेटमध्ये एक थोडासा वेगळा संकल्प आखला गेलाय आणि प्रवीण सर, या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे, आय थिंक भरपूर जणांना माहिती नसेल, कळंबोलीमधील काही काही चुनिंदा संघांनाच आमंत्रण दिलं गेलंय आणि एरिया वाईज त्या संघांना आमंत्रण दिलं गेलंय आणि कळंबोलीमधील मी असं म्हणेल की बॉक्स क्रिकेटचा एक वर्ल्ड कप जणू काय आयोजन करण्याचा निर्धार नयर यांनी घेतलाय आणि विशेष आकर्षणाची गोष्ट की तब्बल 8 फुटाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। मी म्हणेन की ही ट्रॉफी एखाद्या केल2 केल1 LIG मध्ये आली तर घरामध्ये जागा कमी पडेल। हा तुम्ही विचार करायला पाहिजे होता। एखादा ट्रॉफी ठेवण्यासाठी एखादा फ्लॅट वरती घ्यावा लागेल आणि नेक्स्ट इयर RPL खेळण्याची संधी मिळेल प्रवीण सर, मला असं वाटतंय। तर हा होता गमतीचा विषय, हा होता थोडासा अरे केदार मैदानाच्या आतमध्ये
आणि तुटून पडलेत केदार. पहिलाच बॉल वरती पाऊन 4 घेतलाय. चेंडूला भिरकावून लागलंय सीमारेषच्या पलीकडे यावेळेस षटकारासाठी. प्रवीण सर, आपण पाहतोय की एखाद्या रुग्ण हॉस्पिटलमध्ये यावा आणि त्याच्या आजारावरती एखादी चांगली गोळी द्यावी. त्याच प्रकारे या चेंडूवरती षटकाराची गोळी दिली. स्कोर झालाय स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 10 धावा, 10 रन्स. 3 फलंदाज बाद झाले, 10 धावा धाव फलकावरती आहेत. सुरेश मोहिते यांचा गोलंदाजी करण्याचा निर्णय प्रवीण सर मित्र म्हणेन की अतिशय योग्य ठरलाय की काय. पवारजी देखील आमच्या व्यासपीठावरती आलेत. 40+ गोलंदाज महेशजी पवार, या आपलं वेलकम असेल. ICPLच्या पर्व 3मध्ये आपण पवार सरांना पाहणार आहोत आणि नक्कीच डावकर हाताचे खूप शैलीदार ते गोलंदाज आहेत आणि ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी ते देखील आमच्या जुडले गेलेत. याबद्दल नक्कीच महेशजी पवार साहेब या आपल्या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला देखील घेऊन जातो पुन्हा एकदा रहिवाशी प्रीमियर लीग 2026 मध्ये. आजच्या दिवसातील ही 6वी लढत आपण पाहताय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. अजिंक्य खटकाळे अर्थात वैभव लक्ष्मी ज्वेलर्स संघाचे संघ मालक थोडेसे नाराज आहेत, थोडेसे नाखुश आहेत, परंतु कमबॅक होऊ शकतो कारण की 3 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रवीण सर, सामन्याला सुरुवात होते. नवीन विकल्प आपण पाहतोय की गोलंदाजीमध्ये तोच गोलंदाज येतोय अर्थात स्वप्नील. यावेळेस ड्राईव्ह केला गेलाय. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक पेक्षा जास्त काही नाहीये. डॉक्टर केदार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लेदर बॉल क्रिकेटचे खूप चांगले खेळाडू आहेत. खूप चांगल्या चांगल्या प्रतिभाशान स्पर्धेमध्ये आवर्जून कळंबोलीचा संघ डॉक्टर केदार परफॉर्म करत असतात. अमेय सरडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली फाउंडेशन ठेवलं गेलं आणि त्यानंतर एक चांगली टीम रोडपालीची अर्थातच या परिसरातली आपल्याला पाहायला मिळते, जे आवर्जून पुणे, मुंबई, नाशिक या परिसरामध्ये विविध साऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आवर्जून भाग घेतात. खूप चांगलं परफॉर्म करतात. आणि गतवर्षी जर का सांगायचं म्हणलं तर माझगाव डॉकचं जे मैदान आहे अर्थात MCAचं ऑफिशियल मैदान जे कळंबोलीमध्ये झालंय, त्या मैदानावरती झालेली रोडपाली प्रीमियर लीग प्रत्येक लेदर बॉल क्रिकेटच्या खेळाडूने अक्षरशः कौतुकांचा वर्षाव केला. अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्या कळंबोलीमध्ये होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. टेनिस बॉल क्रिकेट नो डाऊट प्रत्येकाच्या आवडीचा विषय बनलाय, परंतु लेदर बॉल क्रिकेटकडे देखील थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे जर तुम्हाला क्रिकेटमध्ये करिअर करायचं असेल तर. आणि हेच काहीसं सांगणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून आवर्जून पाहिलं जातं रोडपाली प्रीमियर लीगला. स्वप्नील कमालीची गोलंदाजी करतायत. वाकड स्वप्नील यांची टप्पा पडल्यानंतर चेंडू हातभर वळसा घेतोय. फलंदाजांना पूर्णपणे बीट करत असताना ड्राईव्ह केला. यावेळेस कमालीचा फटका. चेंडू सरळ जातोय सीमारेषेकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. वेगवान चेंडू होता मागील चेंडूपेक्षा. यावेळेस चेंडूला थोडासा ऍक्सेलरेट केला, स्पीड वाढवली, डोकेदुखी बनली. चेंडू कव्हरला फाडत निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. परफेक्ट टायमिंग, कमालीचा फटका, सौंदर्य, नजाकत, अफलातून टायमिंग. बनवली यावेळेस ऑन साइडला. मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. बिष्णू तिथे उपस्थित आहेत. रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु सुरक्षित पाहायला मिळतात. आय थिंक 17 रन 3 ओव्हर 3 विकेट.
तर 3 ओव्हर झालेले आहेत. 17 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण सर तंबी लावली आहे. फलंदाजांवरती धावा घेण्याची तंबी लावली आणि आपण पाहतोय की आलेला प्रत्येक फलंदाज विकेटवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न मात्र अक्षरशः पाडून काढला जातोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, अर्थ मराठा वॉरियर संघाचं. संभाजी यांचं मैदानाच्या आतमध्ये जाणं कितपत निर्णायक ठरलंय ना प्रवीण सर, हे आता मला दिसू लागले. संघ मालक थोड्या वेळा आधी प्रयत्न करत होते धावा रोखण्याचा. पहिल्या मॅच मध्ये त्यांचा प्रयत्न असफल ठरला, परंतु संभाजी मैदानाच्या आतमध्ये गेले आणि अक्षरशः आपण पाहतोय की एखाद्या हंटरने चाबूक हातामध्ये घ्यावा आणि एखाद्या वाघाला शांत करावं, तशा प्रकारे संभाजी यांनी सर्व खेळाडूंना बांधून ठेवले. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 17 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज टीमचा आयकॉन, टीमचा कॅप्टन अर्थात सुरेश मोहिते आपल्याला येत आहेत. एक वाखंडाजोगी खेळाडू राहिलाय, खूप मोठा तप राहिलाय सुरेश मोहिते यांचा. गेली कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटवरती ज्या प्रकारे त्यांनी निस्तांत प्रेम केलंय आणि खूप मोठी मेहनत त्यांनी क्रिकेटच्या मागे घेतली आणि अगदी आपण पाहतो की मान खटाव, पुष्पेगाव या परिसरामध्ये तुम्ही जाल तर या खेळाडूने आपल्या खेळाच्या माध्यमातून एक वेगळं वलय निर्माण केलंय आणि आता तोच आलाय बॉलिंग मार्कवरती. सुरेश मोहिते हो 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 हो, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. ऑन साइडला 3 खेळाडू पाहायला मिळत आहेत. पाठीमागचा जो कोण आहे, पाठीमागचा जो 90 डिग्रीचा कोण आहे यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूचा, तिथे 2 पेक्षा अधिक खेळाडू ठेवू शकत नाही तुम्ही. 3 खेळाडू इथे पाहायला मिळाले, ज्यामुळेच पंचांनी मात्र सरळ इशारा दिला, हो यस इट्स अ नो बॉल. प्रवीण सर, क्रिकेटचे भरपूर नवीन नवीन नियम आहेत जे मात्र सर्वांना अवगत नाहीयेत, परंतु जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या लीगच्या स्पर्धा खेळता, प्रीमियर लीग खेळता, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टींची अंमलबजावणी करणं बंधनकारक असतं. पुढील सामना भार्गवदादा 11 आणि त्याचबरोबर वैशाली 11, टीमचे कॅप्टन या दोघांनी. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आपण प्लीज. राईट ओव्हर द विकेट. सुरेश ऑन साइडला, चेंडू फाईनला येतोय. 4 धावांची मोहर. चौकार चौकार चौकार. फलंदाज रुपेशच्या बॅटीमधून. तर जरूर आपण पाहतोय की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा लिडिंग एज घेत चेंडू फाईन मध्ये येतोय अगदी आमच्या कॉम्बो बॉक्सच्या समोर. 4 धावांची मोहर लावत असताना धाव फलकाला कुठेतरी वेग देण्याचा प्रयत्न आणि या 4 धावेने धाव फलकाला खूप वेगाने पुढे घेऊन जातोय. 22च्या घरामध्ये 22 रन्स. सुरेश मोहिते यावेळेस कमालीचा फटका, उत्तुंग स्ट्रोक, छेडखानी केली आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये कारवाई होणार नाहीये. 4 धावांची मोहर धाव फलकावरती. रुपेशने काय स्टायलिश फलंदाजी केली आहे, काय अफलातून फलंदाजी करत असताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर, क्लास दर्जा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळते. वेगाचा वापर, हलक्या हाताने चेंडूला स्लाइस केलं, चॉप केलं, चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे. प्रवीण सर, धावा आता येऊ लागल्यात. ज्या धावा पूर्णपणे थांबल्या होत्या त्या धावांना आता ओघ मिळालाय. खोला टाकण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडूचा वापर. सुरेश मोहिते वेगावरती सदैव विश्वास ठेवतात. रनआउटची संधी, रनआउटची संधी, चुकीचा कॉन्फिडंट आहेत. पंचांचा इशारा, हो यस इट्स आउट. चला, विनंती असेल सर्ग आलेले आहेत, संघ नाही इथे आलेला आहे. चला, भार्गव दादा 11, अजित दादा, भार्गव दादा 11, चला प्लीज. हो 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 हो, संघ मालक स्वतः आता उतरलेत. संघ मालकाने आता धुरा हातामध्ये घेतली आहेत. ड्रायव्हिंग सीट वरती बसलेत. फटका टोलवलाय. फाईनच्या डोक्यावरून येतोय षटकार.
स्वतः संघ मालक वैभव जगताप यांना सूत्र हातामध्ये घ्यावं लागलेत प्रवीण सर. वैभव लक्ष्मी संघाचा शेवटचा पर्याय मला आता असं वाटतंय की स्वतः संघ मालकाने कमान हातामध्ये घेतली आहे. तर भार्गव दादा 11 संघाचा संघनायक प्लीज यायचंय आपण. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा सुरेश स्ट्राईक वरती आपण पाहतोय वैभव यांना. दोन चांगले खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. थोडासा धीम्या गतीने चेंडू टाकलाय, लपेटलाय भिरकावून लावलाय. वन बाउन्स ओव्हर दी रो. टीट फॉर टॅट. देरी सही लेकिन दुरुस्त. 4 धावांसाठी चौकार. दोन मोठे स्ट्रोक. धाव फलकाला आकार वेगळा मिळतोय. टोटल स्कोर आपण पाहतोय 37. एक बॉल शेष. संतोष भोसले खुश आहेत वैभव तुमच्या फलंदाजींवरती. काय फटका सजवलाय प्रवीण सर. एवढं सोपं नाहीये सरळ बॅटीने अशा प्रकारे फटके खेळणं. अगदी साइड स्क्रीन वरती चेंडू आदळतोय. मान्यवरांच्या कटआउटला लागतोय. मानवंदना देतोय. वैभव जगताप आता सांगतायत की हो यस मी देखील सज्ज आहे. वेगवान चेंडू होता यावेळेस. लाऊड अपील मागितली गेली. उत्साह भरपूर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल शेष. या 6 बॉल मध्ये 15 ते 20 धावा येत आहेत. तरी देखील एक चांगला स्कोर बनू शकतो. मी महेशजी पवार यांना विनंती करेन की टॉस साठी आपण यायचंय. महेशजी पवार या आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. महेशजी पवार यांच्या शुभास्ती इथे टॉस केला. या महेशजी आपलं वेलकम असेल. इकडे या. मोरेजी मोरे थोडं फोकस करा. कॉल कुणाचा. अजित दादा यांचा कॉल असेल. हेड इज अ कॉल. आणि इथे काटा आलाय. ऋषी पहिली मॅच हातातून निसटता हातामध्ये आले. ही मॅच कसं पाहताय. कमबॅक करू आम्ही परत एकदा आणि बॅट फर्स्ट. तुझी बॅटिंग अपेक्षाप्रमाणे पाहायला मिळाली नाहीये. या मॅच मध्ये बॅटिंग होईल का तशी. नक्की ट्राय करू. ऑल द बेस्ट तुला तुझ्या संपूर्ण टीमला. दादा पहिला पराभव तुझ्या वाटेला आलाय. ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. कसं पाहतोय या मॅचला. जिंकण्याचा प्रयत्न करू आणि समोरची टीम चांगली असली तरी आमचा परफॉर्मन्स आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धाव्या संख्येने यांना रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला खूप सारे. आणि होते आमचे महेशजी पवार जे आमच्या समोर जुडले होते. टॉस साठी टॉस झालेला आहे आणि वैशाली 11 संघाने टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतली. हा निर्णय खूप स्वागतोत्सुक असा म्हणावा लागेल प्रवीण सर. प्रवीण सर आजचा दिवस जर का सांगायचं म्हणलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि तमाम जिल्ह्यांच्या निवडणुका होत. भरपूर सारे असे क्रीडा रसिक होते जे निवडणुकी वोटिंग करण्यासाठी गावी गेले होते. परंतु आता गावावरून वोट करून देखील आता काही खेळाडू आता मैदानावरती आलेत. त्याच्यामध्ये असाच एक खेळाडू अर्थात भार्गव दादा 11 संघाचे संघ मालक विजयभाऊ जाधव आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विजयभाऊ जाधव यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत या मैदानावरती करूयात. आज गुंतागुंतीचं शेड्यूल परंतु क्रिकेट प्रती असलेली त्यांची आत्मीयता त्यांना खेचून आणते. तर स्वतः संघ मालक आहेत. इलेक्शन ड्युटी विजय यांची संपलेली आहे परंतु आता क्रिकेटची ड्युटी त्यांची सुरू झाली आहे. शेवटचे 6 बॉल शेष आहेत. त्रेचाळीस धाव फलकावरती येत आहेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय विकास आलेत. विकास यांच्यासाठी पारितोषिक 3 चेंडू 3 फलंदाज बाद केले तर प्रसाद टावरे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक ऐकलं आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. लालच बुरी बला आहे परंतु ती कधी कधी योग्य देखील असते.
तर चेंडूवरती फलंदाज बाद करतायत. नवीन फलंदाज बॅट्समन विजय आलेत. बॅट्समन विजय थोरात. लोअर फुलटा चेंडू यावेळेस ऑन साइडला स्लॉग स्वीप क्लिअर करतोय रिझन. मिड विकेटच्या दिशेने चेंडू फरार. 7 धावांसाठी उत्तुंग माहिती IPL षटकार. आमचे मान्यवर आले अर्थात संजयजी पारले आणि त्यांचं स्वागत केलं या षटकाराच्या बरोबरीने. अप्रतिम अशी सुरुवात. विजय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, उपस्थिती दर्शवतायत. निर्णायक फटका सजवत असताना आपल्या टीमला एक घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आता यशस्वी झालाय. अजून एक फुल टॉस, अजून एक त्याच्यावरती फुल टोल वसूल गेलाय. षटकार येतोय. एक अनुभवी गोलंदाज, ज्या गोलंदाजाने संपूर्ण हंगाम एका मोठ्या संघाकडून खेळत असताना ॲज अ ओपनर बॉलरची भूमिका दर्शवली आहे, अशा गोलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारे टोलेबाजी करणं, मी तर एवढंच म्हणेन की ही मोठी कसरत आहे. ती यशस्वीरित्या पेलवली गेली. तिसऱ्या पंचासाठी कॉल केला गेलाय बीमरसाठी. पंचांचा इशारा येतो, इट्स अ लीगल डिलिव्हरी. .55 55 धावा धाव फलकावरती आल्यात. प्रवीण सर, अपेक्षित स्कोर आता पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा होत्या, परंतु त्यानंतर काय वाखण्याजोगी कमबॅक राहिलाय. इनसाइड आउट, ब्युटी, ग्लोरियस स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. प्रसाद टावरे यांनी 3 चेंडू 3 विकेटसाठी पारितोषिक लावलं होतं, परंतु फलंदाजाने इथे चपराक दिली. 3 चेंडू 3 षटकार लगावत. स्कोर मूव्स ऑन 61. ऑन साइडला अजून एक फटका. 1 बाउन्स. या 4-4-4-4 नवनिर्वाचित नगरसेविका सायलीताई यांच्या कटआउटला हा चेंडू आदळतोय, मानवंदना देतोय आणि स्कोर जाऊन पोहोचतोय. आपण पाहू शकता चौकाराच्या बरोबर 65च्या घरामध्ये 66 धावा धावफलकावरती टार्गेट असणार आहे. फटका ऑन साइडला सजवला गेलाय. काय निर्णायक बॅटिंग राहिले विजय थोरात यांची. प्रवीण सर, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. शेवटचा 4 बॉल तो खेळलाय आणि 4 बॉलमध्ये तब्बल त्यांनी 22 धावा कुठून काढल्यात. काय कमालीचा स्वीट एंड त्याने आपल्या टीमसाठी दिलाय. शॉर्ट अँड स्वीट इनिंग आणि तब्बल 500च्या सरासरी धावा गोळा करत असताना आपल्या टीमला एक सुस्थितीमध्ये आणलंय. बघा, 5 षटकांची मॅच, त्याच्यामध्ये तुम्ही 60-65च्या घरामध्ये जाता तर तुम्ही एक फायटिंग स्कोर उभा करता. म्हणजे विरोधी संघाला कुठेतरी 12-13ची सरासरी गाठावी लागते आणि या मैदानावरती ती सरासरी गाठू शकतात. परंतु तुम्हाला जर का असा गोलंदाज आहे जो एकापेक्षा अधिक मोठा फटका देऊ शकत नाही, तर तुम्ही या मैदानावरती दादागिरी करू शकता आणि कदाचित वैभव लक्ष्मी ज्वेलर्स हे केल्याशिवाय राहणार नाहीये. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये होते फेरबदल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतो की प्रवीण अर्जुने सर तर हे आपल्याला ऐकायला मिळते, याच्या शंका नाहीये. आणि एक्सपर्ट की राय म्हणून क्रिकेट विश्लेषक प्रसाद टावरे देखील आमच्या समेत जुडले जाणार आहेत. म्हणजे येणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग अर्थात प्रवीण अर्जुने सर आखो देखा हाल तुम्हाला सांगतील आणि एक्सपर्टची राय अर्थात कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतो की क्रिकेट विश्लेषक प्रसाद टावरे देखील आम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या देखील काही सूचना, काही गोष्टी आपण ऐकणार आहोत आणि निश्चित स्वरूपाने कळंबोलीचे डान्सिंग अंपायर देखील ते आहेत. तर या सर्व गोष्टींची खूप चांगल्या पद्धतीने चर्चा मसरत प्रवीण अर्जुने सर आणि प्रसाद टावरे सज्ज आहेत कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
हॅलो. मला नाही दिसलं तरी हे माझे डोळे मी इथे ठेवलेत ना. हॅलो. धन्यवाद प्रसाद आणि प्रशांत. पहिल्या सत्रामध्ये आपण प्रशांतजी पुजारी यांचा आवाज या ठिकाणी ऐकला. खरं तर एक संत सुरुवात, परंतु आपण नेहमी म्हणतो ना प्रसाद सर की जिथे वादळ येणार असतं तिथे काही काळ शांतता आपल्याला जरूर पाहायला मिळते. पाण्याची मागणी होती या मैदानाच्या आतमध्ये. मी आयोजकांना विनंती करेल की आपण थोडंसं पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं. तर ती शांतता आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. खरं तर 11 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा धावफलकावरती होत्या. 12व्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं पुन्हा एकदा कुठेतरी नवसंजीवनी सांघिक धावसंख्येला दिली. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 10 धावा धावफलकावरती असताना तो संघ तब्बल 65 धावा धावफलकावरती उभारतो. एकूणच अंतिम 2 षटकांचा जर आपण विचार केला तर अंतिम 2 षटकांमध्ये तब्बल 48 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आणि तिथून खऱ्या अर्थानं एक सन्मान धावा निश्चितच आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाली. या दरम्यान मराठीचा आणखीन एक अप्रतिम आवाज आणि सातत्यानं आमच्या समेत समालोचन कक्षामध्ये ज्यांची उपस्थिती नेहमीच आम्हाला लाभते आणि विशेष करून या मैदानावरचे बहुतांश स्पर्धांमध्ये जो आवाज सातत्यानं दुमदुमतो तो मराठीचा अप्रतिम आवाज विश्वजित नांगरे पाटील, अर्थातच विकी नांगरे पाटील देखील आमच्या समेत जुळले गेले. तर वेलकम, आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि प्रसाद सर देखील आपल्या समेत जुळले गेले. प्रसादजी टावरे, क्रिकेट या खेळावरती नितांत प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जिथे कमी तिथे आम्ही, ही भूमिका, मग पंचांची भूमिका असो, एखादा सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून असो, स्वतःच्या संघाकडून खेळताना असो, फलंदाजीमध्ये निर्णायक क्षणाला तारणहार म्हणून मैदानाच्या आतमध्ये जाणं असो, एक ना अनेक भूमिका बजावणारे प्रसादजी टावरे देखील आपल्या समेत या ठिकाणी जुळले. तर वेलकम प्रसादजी, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. विजयाचं लक्ष्य 65 धावांचं. खरं तर या सामन्यामध्ये शेवटचे 4 चेंडू निर्णायक ठरले आणि ते या सामन्यामध्ये काय बदल घडवू शकतात हे मात्र येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपल्या समोर स्पष्ट होईल. एक वेळ असं होतं की संपूर्णपणे मजबूत पकड ही मराठा वॉरियर संघाची या सामन्यामध्ये होती, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत लढणं, अगदी मी म्हणेन नेव्हर गिव्ह अप, हा जो वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 संघाचा जो एक सर्वाधिक महत्त्वाचा घटक आपण पाहिला, शेवटच्या श्वासापर्यंत तो संघ मैदानाच्या आतमध्ये लढला. 65 ही सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती उभारली आणि आता त्या धावा डिफेंड करण्यासाठी नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं, नव्या जोमात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच गोलंदाजीचं पृथक्करण आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकं हाताळली गेली. पहिलं स्वप्नील नेवसे याच्या माध्यमातून एकूण 9 धावा त्यानं खर्च केल्या आणि एकूणच 1 विकेट त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली. त्यानंतर चला सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. चर्चा आपण करणारच आहोत. प्रसादजी टावरे देखील आपल्या समोर या ठिकाणी जुळले गेलेत आणि सुरेश मोहिते, ज्या खेळाडूचा अगदी पहिल्या सामन्यापासून आपण सातत्यानं उल्लेख करतोय, प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये चर्चेत राहणारा खेळाडू आणि साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मागणी असणारा ॲज अन आयकॉन बहुतांश स्पर्धेमध्ये खेळणारा सुरेश मोहिते. काय म्हणाल, एकंदर किती जबाबदारी असेल प्रसाद या धावांचा पाठलाग करताना फलंदाज सुरेश मोहितेवर? सर, बोलताना असं होतं की मराठा वॉरियर्स करून जो आयकॉन प्लेअर आहे तर सुरेश मोहिते आहे आणि आपण बघितलं आहे. लेट्स प्ले. राजा पाटील पहिली ओव्हर घेऊन येत आहे वैभव लक्ष्मी ज्वेलर्सकडून आणि मोहितेचं बोललं झालं तर ह्या ग्राउंडवरती त्याला चांगला अनुभव आहे. प्रॅक्टिस तो सेशन इथेच करतो. पहिला बॉल आणि पहिला बॉल दिलाय पाठवून, सीमा रेषा पार, आलाय चौकार, 4 धावा. आणि तुम्ही जर बोलला तर कमीत कमी 200 बॉल्स तो रोज प्रॅक्टिसला खेळतो. त्याची वॉर्मअप सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम असते आणि त्याच्याकडे बॉलर्स आहेत. बॉलर्स कुठून आणतो माहीत नाही, पण तो त्या अनुषंगाने प्रॅक्टिस करतो आणि ते त्याच्या पूर्ण सरावामध्ये दिसतं. आणि सीझनला पण जर तुम्ही बघितलं तर तो खरंच चांगला खूप खेळ केलेला आहे त्यांनी आणि थोडं त्याला गोलंदाजावरती काम करणं जरुरीचं आहे, कारण तो ॲज अन आयकॉन प्लेअर त्याच्याकडून एक्सपेक्टेशन आहे की ती 20 धावा त्यांनी दिल्यात त्याच्या ओव्हरमध्ये, तर त्या थोड्या कमी व्हाव्या. पण तो बॅटिंगमध्ये भरून काढतोय. हा एकाला उतुंग षटकार आणि
सीमा रेषा पार षटकार 6 धावा. सुरेश मोहिते ऑन फायर. परत एकदा सुरेश मोहिते दाखवतोय मी जरी 20 रन दिलाय तरी मी ती काबिलियत आहे माझ्याकडे. मी ते हॅलो चेस डाऊन करू शकतोय मी आणि मी दाखवतोय का मी या संघाचा आयकॉन खेळाडू आहे आणि का माझे दारमदार आहे माझ्यावरती मराठा वॉरियर्सची. माझ्या जे संघ मालक आहे त्यांनी मला का कॅप्टन केलेलं आहे तर ते दाखवताना सुरेश मोहिते पहिला 2 चेंडूवरती एक चौकार आणि एक षटकार. राजा पाटीलला थोडी रणनीतीमध्ये बदलाव करावा लागेल कारण 2 चेंडूवरती मोठे प्रहार आले आहेत तर त्याला थोडी लाईनमध्ये चेंज करावं लागेल. बॅक ऑफ द लाईन होती रीड केली मागे सरून पुल केलेला आहे. परत एकदा बैठक आणि हा येतोय गगन बेदी गगन चुंबी षटकार षटकार 6 धावा. सुरेश मोहिते ऑन फायर. काय म्हणता सर तुम्ही आता ह्या बॅटिंग वरती? निश्चितच प्रसाद आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. एखाद्या हायवेवरती भरधाव वगैरे एखादी कार एखादी रेसिंग कार पळावी ना तशी ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी टॉप गिअरमध्ये फलंदाजी करताना जणू सुरेश ओळखलंय. लक्ष किती हे महत्वाचं नाहीये, लक्ष किती आहे हे महत्वाचं नाहीये. मी माझा स्वाभाविक खेळ मैदानावरती खेळणार. पहिल्या सामन्यावर देखील 81 धावांचं लक्ष होतं. सुरुवात त्यानं दमदार दिली, कन्सिस्टंटली तो परफॉर्म करू शकला नाही आणि हेच कारण ठरलं की हा डू ऑर डायचा सामना खेळताना तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर सुरेश मोहिते पाठीचा कणा मानला जातो बॅक फलंदाज आणि हा खेळाडू जितका जास्त वेळ मैदानावरती राहील ना तितका लवकर सामना फिनिश करण्याची धमक या खेळाडूमध्ये निश्चितच पाहायला मिळते. थोडंसं रोहन अर्थातच राजा पाटील याला लाईन आणि लेंथमध्ये बदलाव करावा लागेल. या प्रकारची गोलंदाजी निश्चितच अपेक्षित आहे कारण पॉवर प्लेमध्ये प्रत्येक फलंदाज आक्रमक होतो यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि त्यातल्या त्यात जर तो खेळाडू सुरेश मोहिते असेल ना तर या खेळाडूला रोखणं तितकं सोपं नाही आहे. परंतु राजानं अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. त्यानं वाईड आउटसाईड द ऑप्शनचा लेंथ ठेवला. त्यानंतर ड्रायव्हिंग लेंथवरती चेंडू होता. ऑफला 4 क्षेत्ररक्षक ऑलमोस्ट आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि या रणनीती अनुसार गोलंदाजी करावी लागेल. जर का तुम्ही स्लॉटमध्ये चेंडू दिलात एखाद्या खेळाडूचा कम्फर्ट झोन असतो एखाद्या खेळाडूचा आणि इथे मात्र मिसकम्युनिकेशन. अजिंक्य आज काही ज्या घटना घडत आहेत अजिंक्य सोबत ना त्या थोड्याशा अनएक्सपेक्टेड आहेत. फलंदाजीमध्ये त्याला आलेलं अपयश त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये इथे संधी होती. एक फलंदाज मिळवणं कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं आहे. ती सुरुवात कदाचित करण्याची संधी होती. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना प्रसाद की दैव देतं आणि कर्म नेतं. अगदी त्यातला हा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बाद काढायची संधी होती ती गमावली आणि येथून मात्र आता पुन्हा प्रयत्नशील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल, मेहनत करावी लागेल. राजा पाटील अर्थातच रोहन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बैठक देखील परंतु प्रॉपर टाईम नाही आहे. सिंगल धाव फलकावरती येईल. क्षेत्र आहे आशिष नावाची तटबंदी त्या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे. या आशिषला भेदणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. एकूणच पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. प्रसाद धाव फलकावरती आले आहेत 20. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 46 धावांची गरज. 46चा स्कोर चेस डाऊन करायचा आहे तर नक्कीच सुरेश मोहितेची भूमिका इथे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. त्याला स्क्रीजवर राहावं लागेल आणि जर वैभव लक्ष्मी ज्वेलर्सला जिंकायचं असेल तर काहीतरी प्लॅन करावं लागेल की एक महत्त्वाचा खेळाडू सुरेश मोहिते आयकॉन आहे त्याला बाद कसा करता येईल त्या रीतीने त्यांनी ती स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. ग्राउंडवरती तुम्हाला एक बॉलर जिंकून देत नाही, तुम्हाला पूर्ण 11चे 11 खेळाडू जिंकून देतात. त्यामुळे तुम्ही प्लॅनिंग केली पाहिजे, फिल्डरने त्याची साथ दिली पाहिजे. आता ह्याच्या अगोदर आपण बघितलं की पहिल्या ओव्हरमध्ये एक थ्रो चांगला झालेला पण अजिंक्यला तो गॅदर करता आला नाही आणि त्याच्यामुळे तो एक रनआउटचा चान्स मिस झालेला आहे. जेव्हा आपण एखादी विकेट घेतो ना, नवीन बॅट्समन क्रीजवर येतो ना, तेव्हा थोडा मोमेंटम स्लो डाऊन होऊन जातो आणि त्याच्यामध्ये आपण कमबॅक करण्याची आपल्याकडे ती ताकद असते. ती कमबॅक आपण तिथून करू शकतो. हे अजिंक्यने घेतलं पाहिजे डोक्यामध्ये आणि त्या हिशोबाने जर गोलंदाजीने बॉलिंग केली तर मला वाटतं की नक्कीच की एक यश जर मिळालं सुरेश मोहितेच्या ह्याच्यामध्ये तर नक्कीच वैभव लक्ष्मी ज्वेलर्स कमबॅक करू शकते या मॅचमध्ये. सर नक्कीच प्रसाद या ठिकाणी जर पाहिलं तर संधी आली होती, गेली. आपण नेहमीच म्हणतो ना की तुम्ही नेहमी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे कारण जितका मोठा संघर्ष विजयाचा जल्लोष जो आहे हा देखील तितकाच मोठा आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीमध्ये होत आहे बदल. आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत विजय थोरात. या स्पर्धेमध्ये थोरात
कंपनीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. आपण सतीश थोरात पाहिले, आपण राज थोरात पाहिले आणि आज विजय थोरातही आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. एक डू ऑर डायचा सामना आहे वैभव लक्ष्मी ज्वेलर्स संघाचा. जर आपण विचार केला तर पहिला सामना गमवावा लागला होता. अजिंक्य त्या ठिकाणी निष्फळ ठरला. याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर फारशी चमकदार कामगिरी त्याला करता आली नाही आहे. म्हणजे एकूणच संघ मालकानं जो विश्वास दर्शवला गेला होता त्यात विश्वासावरती विश्वासार्थ गोलंदाजी फलंदाजी आत्तापर्यंत या संघाची झालेली नाही आहे. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की बडे मंच के खिलाडी हमेशा बडे मंच के ऊपर अपने खेल का जलवा दिखाते. अजूनही 24 चेंडू आणि 46 धावा हे लक्ष्य तसं पाहायला गेलं तर तितकंच सोपं नाही आहे. आणि तसं पाहायला गेलं तर या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये ते तितकं अवघडही नाही आहे. आणि म्हणूनच आपण प्रसाद नेहमी म्हणतो ना की कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बडा नाही, कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. या ठिकाणी जर आपल्याला जिंकायचं असेल तर लढा द्यावा लागेल, लढाई करावी लागेल. कारण जितका तुम्ही संघर्ष कराल तितकाच विजयाचा जल्लोष हा मोठा असेल. आणि हे कुठेतरी या प्रत्येक खेळाडूंना त्याच्या शारीरिक भाषेमध्ये त्याच्या एकूण खेळामध्ये, कारण तुम्हाला तुमच्या क्रिकेटिंग करिअरमधील सर्वोत्तम खेळ जर खेळता आला ना तर विजयाचा मार्ग हा सुखकर असेल यात मात्र शंका नाही आहे. बरोबर आहे सर, जे तुम्ही बोलतायत ते ग्राउंडवरती तुम्ही केलं पाहिजे. आणि नक्कीच जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, जेव्हा एफर्ट्स टाकता तेव्हा नक्की तुम्हाला यश मिळतं. पुढचा चेंडू स्लॉटमध्ये आणि पाठवलाय त्याला पार्किंग प्लॉटमध्ये. 6-6-6 जबरदस्त असा खेळ करतोय मनीष. आता सुरेश मोहिते, म्हणजे कसं झालंय की सुरेश मोहिते पण बॅटिंग सुरेश मोहितेने पहिल्या ओव्हरमध्ये केली आहे. त्याची बघून मनीष नक्कीच त्याला वाटतं की आपल्या साईडने पण बॅटिंग झालं पाहिजे. आणि जेल होत आहेत दोघं पण. आणि पॉवर शॉट होता आणि तो 6 धावांसाठी गेलाय. नक्कीच कुठेतरी गोलंदाजी करताना चिकूनी पहिला डॉट काढला, दुसरा समोर बॅट समोर आला त्यामुळे स्लॉटमध्ये गेला. शॉर्ट बॉल पुल केलाय आणि कट केला आणि हा जातोय 4 रनासाठी चौकार. जबरदस्त फॉर्ममध्ये दोन्ही खेळाडू दिसतात. मला वाटतं आता 24 बॉलमध्ये 46 पाहिजे होत्या, आता राहिलेल्या 21 बॉलमध्ये 36 धावा. तर ऑलमोस्ट जो स्कोअर आहे तो लेवल करायचे ट्राय करतात ह्या ओव्हरमध्ये. पण जर तेवढेच रन आले जेवढे पहिल्या ओव्हरमध्ये आले होते तर मला वाटतं नक्कीच की एक ओव्हर ठेवून ही मॅच जिंकता येईल मराठा वॉरियर्सला. नक्कीच प्रसाद, या ठिकाणी जर म्हटलं तर लाईन आणि लेंथमध्ये थोडासा बदलाव करावा लागेल. चुकीचे लाईन आणि लेंथवरती जर का गोलंदाजी राहिली, पहिला चेंडू अगदी पुढ्यामध्ये स्लॉटमध्ये होता, दुसऱ्या चेंडूवरती पुरेसा अवधी. याही वेळेला ती चूक, परंतु इथे मात्र एलिव्हेशन नाही, संधी आहे, इथे चूक होणार नाही. अजिंक्यनं दाखवलं, जसा चेंडू त्याच्या ग्लव्स मध्ये आला बेस्ट डिसलॉच करत असताना फलंदाजाला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. पहिला विकेट इथे मात्र सांघिक स्वरूपाचा मिळत असताना विजय सातत्यानं चर्चा करतोय, आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं काम करतोय. हे होणं गरजेचं आहे. ॲज अ प्लेअर म्हणून, ॲज अ कॅप्टन म्हणून आणि ॲज अ सिनियर खेळाडू म्हणून तुम्हाला प्रत्येक खेळाडूला ऑन द टोज ठेवणं गरजेचं आहे. कारण असे कित्येक उदाहरणं आपण पाहिलेत, कळंबोलीचं मैदान असो, रोडपालीचं मैदान असो किंवा हे मैदान असो, प्रत्येक मैदानावरती अशा अनेक आठवणी आपल्या स्मृतीमध्ये आजही आहेत की जिथे अशक्यप्राय गोष्टी गोलंदाजानं करून दाखवल्यात. मग इथे चेंडू आणि धावांमध्ये जे 15चं अंतर होतं आता 1नं वाढतंय, 16चं अंतर आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि माफ करा 20 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 36 धावांची गरज. चेंडू आणि धावांमधलं जर का अंतर तुम्ही वाढवू शकलात, डॉट बॉल पर्सेंटेज जर तुम्ही वाढवू शकलात, नवीन इनॅट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, परंतु ट्रॅप आहे. आशिष त्या ठिकाणी येतील. आपण सातत्यानं उल्लेख करतोय डीपमध्ये फिल्डिंग करत असताना पूर्णपणे जबाबदारी. खरं तर पॉवर प्लेमध्ये आउटफिल्डला फील्ड करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. प्रसाद, आपणही बऱ्याच वेळेला या भूमिका बजावता, बरंच अंतर कापावं लागतं, चेंडूवरती करडी नजर असणं गरजेचं आहे, झेल खूप महत्त्वाचे असतात. एकूणच आउटफिल्डमध्ये फील्ड करणं किती प्रेशर असतं, किती दबाव असतो. नक्कीच जेव्हा तुम्ही पॉवर प्लेचे जेव्हा षटकं हाताळता तेव्हा गोलंदाजाने जेव्हा तुम्हाला फिल्डिंगला ते लावतात, सेट केला जातो प्लेयर, तर तो त्या अनुषंगाने गोलंदाजी करतो की मी माझा बॉल इकडे टाकणार आहे आणि तुमच्याकडे तो येणार आहे. तेव्हा जर फिल्डरने एफर्ट दिला, म्हणजे बॉलरला साथ दिली, तर नक्कीच ती जी पूर्ण ओव्हर असते तो कमबॅक करून देतो टीमला. आणि तिचं जर टीमने कमबॅक केला तर नक्कीच सर्कलच्या ओव्हरमध्ये बोलतो ना, जेव्हा कमबॅक करते ना टीम, तर नंतरचा जो स्कोर आहे ना तो अनचेसेबल असतो, म्हणजे डिफेंड करू शकतो आपण. आणि एखादी मोठी विकेट जर आली तर आता स्कोर झालेला आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 रन आणि नंतरच्या उरलेल्या
4 बॉलमध्ये फक्त 2 रन दिल्या, 1 विकेट काढलेली आहे. विजय थोरात यांचं कौतुक केलं जाईल की त्यांनी कमबॅक करून आणलेला आहे टीमला. बघूया आता पुढचा जो गोलंदाज असेल तर अजिंक्यची काय स्ट्रॅटेजी असेल की कोणता गोलंदाज हायवे एंडनी ते यूज करतील. नक्कीच हवे जर आपण बघितली, हवा आपण हायवे एंडला चाललेली आहे आणि इथून जो गोलंदाज करणार आहे नक्कीच त्याच्या अंगावरती, त्याच्या खांद्यावरती महत्त्वाची भूमिका असेल. आणि 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे मराठा वॉरियर्सला. नक्कीच जो नौका गोलंदाज आहे, तर गोलंदाजाचं नाव आपल्यापर्यंत पोहोचलं. राजा पाटील, परत एकदा राजा पाटील यांनी आपल्या खांद्यावर धुरा घेतलेली आहे. आणि राजा पाटीलचं जर बोललं तर रोडपाली संघाचा एक तारणहार गोलंदाज. मला आठवते की 2017ला जी नाईट झाली, नाईट रजनी रॉयलची जी भरवलेली जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये खूपच सुंदर अष्टपैलू खेळाडू याचं काम राजा पाटीलने केलेलं. आणि त्यांनी दोन्ही म्हणजे बॅटिंग प्लस यस आणि 6 रन त्यांनी डिफेंड पण केलेल्या चांगल्या टीम बरोबर. तोच राजा पाटील परत एकदा आपल्याला दिसतोय या रोडपालीच्या मैदानावरती. रहिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये वैभव लक्ष्मी ज्वेलर्स आणि मराठा वॉरियर्समध्ये हा चाललेला सामना. लक्ष्य आहे 18 चेंडूमध्ये 34 धावांचं. पुढील षटक घेऊन येतो राजा पाटील. या ओव्हरमध्ये जर कमीत कमी रन द्यायचा राजा पाटीलने ट्राय केला, म्हणजे 4 रन जर शेवटच्या 2 षटकांमध्ये लागतील त्या 30 धावा, तर राजा पाटीलवरती कुठेतरी प्रेशर असेल की टीमला कमबॅक करून द्यायचा. मला वाटतं राजा पाटीलकडे तेवढा अनुभव आहे, कारण ते ग्रामीण पण तो खूप खेळलेला आहे आणि चांगली रोडपालीची जी बॉलिंग लाईन आहे त्याच्यामध्ये राजा पाटीलचं नाव खूपच गर्वाने घेतलं जातं. तर बघूया राजा पाटील आपल्या टीमला कमबॅक करून देईल का. निश्चित प्रसाद, या ठिकाणी जर पाहिलं तर अजूनही येणारे 18 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज. एखादं गोल्डन षटक जर का राजा या ठिकाणी डिलिव्हर्ड करू शकला आपल्या संघासाठी. खरं तर आयोजकांच्या सूचना येतात खेळाडूंना की जास्तचा वेळ आपण खर्च करताय, टीम मीटिंग प्रत्येक षटकानंतर नको आहे. प्लीज खेळाडूंना विनंती आहे, कारण यानंतर अजूनही एक सामना खेळणं बाकी आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बॅडलाईटचं कोणताही इफेक्ट किंवा बॅडलाईटचा कोणताही इफेक्ट होणार नाही आहे याची दक्षता आपण घ्यायची. कमालीची गोलंदाजी. कदाचित राजा पाटीलनं आपलं म्हणणं या ठिकाणी ऐकलंय की काय. जर का या ठिकाणाहून डिलिव्हर्ड करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरला ना, अजिंक्यकडे तो अनुभव आहे, अजिंक्यकडे ती ताकद आहे, अजिंक्यकडे ती कमांड आहे या संघावरती. आणि हेच कारण आहे की वैभव लक्ष्मी ज्वेलर्स संघाच्या संघमालकाने जो विश्वास दर्शवला ना अजिंक्यवरती, खऱ्या अर्थानं तो विश्वास सार्थ करण्याची ही वेळ आहे. डू ऑर डायच्या सामन्यामध्ये खरं तर दोनही टीम्सनं आपला पहिला सामना गमावला आहे, त्यामुळे जो जिंकणार तो या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवणार आहे. परंतु जो संघ हरेल ना त्या संघाला मात्र पुढचा प्रवास थोडासा खडतर आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे. एक मात्र संघ आपण पाहिला, श्री चॅलेंजर्स, ज्यानं आपले सुरुवातीचे दोनही सामने जिंकले आणि जो टेबल टॉपर पोझिशन मध्ये सध्या पाहायला मिळतो. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, कमालीचं क्षेत्ररक्षण आहे, अगदी टीम एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. विजय यांनी डाईव्ह लगावत असताना चेंडू अडवला आणि त्याला बॅकअप करत असताना आशिषनं मात्र कमालीचा बॅकअप दाखवलाय. सिंगल हँडेडली पिकअप, क्लीन पिकअप, क्विक थ्रो, क्विक रिलीज, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. सुरेश मोहिते जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. ही जर का विकेट आली ना सामन्यामध्ये ट्विस्ट जरूर पाहायला मिळू शकतं. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं की सुरेश अटॅकिंग मोड आहे तो आता कुठेतरी डिफेन्सिव्ह मोडमध्ये आलाय. बॅटचा जर आपण त्याचा फ्लो पाहिला ना तर बॉटम हँडचा जास्त वापर करतो आणि सिंगलमध्ये धावा कन्वर्ट करण्यामध्ये तो जास्त विश्वास दर्शवतो. म्हणजे रन्स पर बॉल ही स्ट्रॅटर्जी सध्या त्याची आपल्याला पाहायला मिळते. काही वेळेला प्रश्नात आपण असंही पाहतो की ओव्हर डिफेन्सिव्ह जर तुम्ही झालात ना तर संघ अडचणीमध्ये येतो. कदाचित हा ओव्हर डिफेन्सिव्ह होऊ नये हीच अपेक्षा मराठा वॉरियर संघाची देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण विखुरलं, त्यामुळे गोलंदाज राजावरती आता जो प्रेशर होता ना तो प्रेशर काहीसा कमी आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये 4 चेंडू झाले, सिंगल्स आल्यात, एखाद विकेट आणि एखाद डॉट जर का इथून डिलिव्हर्ड करू शकला तर येणारे 12 चेंडू आणि समीकरण काहीसं वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. अनुभव अनेक क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूकडे आहे, गुणवत्ता आहे, नो डाऊट. ज्यावेळेला एखाद्या संघामध्ये तुमची निवड होते
हो, खराब लाईन. अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे जणू सुरेश मोहिते सारख्या फलंदाजाला निमंत्रण, हे निमंत्रण स्वीकारलंय आणि चेंडूला भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून सीमारेखा पार चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती आल्या 40, अजूनही 26 धावांची गरज. इथून जर का पाहिलं तर अजिंक्य संपर्क करतोय गोलंदाजाशी. गोलंदाजाला देखील त्याची चूक कळली आहे. मिडल अँड लेग स्टिकवर शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी सुरेश मोहिते सारख्या खेळाडूला करणं जणू या वेळेस सध्याच्या घडीला एखादा मोठा गुन्हा करण्याप्रमाणे. एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो, पण आता अशा प्रकारची गोलंदाजी ही निश्चितच थोडीशी घातक, थोडीशी संघाच्या विरोधामध्ये जाऊ शकते. गोलंदाज पुन्हा एकदा अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार केलाय रक्षक आशिष आज वाखाणण्याजोगी क्षेत्ररक्षण राहिलंय त्याचं. फलंदाजीमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन नेहमीच पाहिलंय. पहिल्या सामन्यामध्ये त्यानं एकतर्फा झुंज देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं त्याच सामन्यामध्ये त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि इथून जर का आपण विचार केला एकूण धावफलकावरती आल्या 41. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस, या ठिकाणी बाउंड्री चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी होते. कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे का हे तपासलं जाईल. टेक्निकल बाबी तपासल्या जातील. चर्चा सुरू होती एखाद्या गोल्डन षटकाची, परंतु जो एक चूक या षटकामध्ये केली आहे, चौकार आलाय, तो चौकार काहीसा महागडा ठरताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतो. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर अवघ्या 9 धावांचं षटक राहिलं. म्हणजे अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज. जवळपास 12.5च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. ॲज अ प्लेअर म्हणून बऱ्याच तर तिसऱ्या पंचांची या ठिकाणी निश्चितच मदत घेतली जाते. सर्व टेक्निकल बाबी तपासल्या जात आहेत. एका धावेसाठीचा हा संघर्ष आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी होणार नाहीये याची दक्षता मात्र आमची टेक्निकल टीम देखील घेते. संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण PTClive.in माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहता. आणि कळंबोली विभाग म्हटलं तर PTC लाईव्ह नेहमीच प्रकाशाच्या ज्योतामध्ये आणणारी ही वाहिनी राहिली आहे. चला, ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन असेल, अंपायर्स रिव्ह्यू आहे. व्हिज्युअल क्लिअर नाही आहेत कॅमेऱ्यामध्ये, त्यामुळे चला, व्हॉलेंटियर्स जे आहेत आमच्या आयोजन समितीचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती आहे की जिथे शक्य असेल ना तिथे आपण थोडंसं लक्ष ठेवायचं आहे आणि या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य. अंपायर डिसिजन ओके, सेफ आहे. तर या ठिकाणी गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक. 25 धावांची गरज आणि आशिष यावेळेला थोड्यासा धीम्या गतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचा क्रिकेट. क्रिसच्या खोलीचा खूप चांगला वापर आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमारेषा पार. सुरेश मोहितेच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार.
पण सुरेश मोहितेवरती दर्शवला गेलेला विश्वास, त्याची गुणवत्ता, त्याचा करंट फॉर्म, या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये त्याची कामगिरी, या सर्व गोष्टींचा आढावा घेतला ना तर या धावा म्हणजे एखाद्या भुकेल्या वाघासमोर ठेवलेला एक छोटासा घास आहे. आणि सुरेश मोहितेसारखा खेळाडू असा आहे ना की जो 2 फटक्यामध्ये सामन्यातली जी हवा आहे ना ती काढून टाकण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. पहिल्या चेंडूवरती संधी दिली, बॅकफुटला गेला, बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि क्रीजचा खोलीचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करत त्यानं हा फटका एक्झिक्यूट केला. हे दर्शवत आहे या खेळाडूचा क्लास, हे दर्शवत आहे या खेळाडूचा दर्जा काय आहे आणि का या संघामध्ये माझी निवड केली, हे मात्र त्यानं आपल्या खेळाच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. षटकार आलाय, 47 रन्स ऑन द बोर्ड, 47 धावा धावफलकावरती. मधल्या काळामध्ये जो वेळ घेतला गेला ना, कदाचित सुरेशने सांगितलं असेल की कशाला वेळ खर्च करताय, मी आहे ना. त्यानं एक षटकार लगावत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. ओहो, यावेळेला अगदी पुढ्यामध्ये फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न आणि कमालीचा फटका. हा फटका जर का ISPL मध्ये असताना तर यावरती अगदी घड्याळामध्ये 9 वाजल्याचं चिन्ह पंचांनी केलं असतं आणि 9 धावा देखील धावफलकावर अंकित झाल्या असत्या. परंतु सुरेश मोहितेची ओळख राहिली आहे लांबच लांब, उंच षटकार लगावणं आणि आपली ओळख सिद्ध करत असताना आशिषवरती दबाव त्यानं निर्माण केलाय. पहिल्या 2 चेंडूंवरती 12 धावा वसूल केल्यात. येणारे 10 चेंडू शिल्लक आणि आता 13 धावांची गरज. निश्चितच या ठिकाणी प्रसाद, आता मला वाटतं तुमचंही म्हणणं सुरेश मोहितेनं मनावर घेतलंय की काय, की एक षटक ठेवून सामना जिंकवायचा, परंतु इतकं सोपा नाही आहे. वैभव लक्ष्मी ज्वेलर्स म्हटलं तर शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ, अगदी नेव्हर गिव्ह अप. यावेळेला स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू होता, अगदी रिलीज पॉइंटला पिक केला, प्री मेडिटेड होता, फलंदाजानं अगोदरच मानस बनवलेला आणि ही कमाल आहे, ही खासियत आहे. सुरेश मोहिते म्हटलं ना, ऑलवेज अ बिझी क्रिकेटर, व्हेरी गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. त्यानं अगदी आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर केला, दबाव निर्माण केला आणि हे होतं. क्रिकेट म्हटलं की दबावामध्ये तुमचा संघ असेल, बॅकफुटला तुमचा संघ असेल तर अशा प्रकारच्या चुका या मैदानावरती होत राहतात, या स्वाभाविक आहेत. क्रिकेट या खेळामध्ये असं आपण बहुतांश वेळेला पाहतो आणि ती चूक मात्र मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. एकूण धावा धावफलकावरती 55, विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. हो, आता मात्र जर सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहे ना, झटपट पटापट, कदाचित हा सामना झटपट पटापट संपवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्या वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती पोहोचलाय सुरेश मोहिते. 13 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, एकूण 5 षटकार, 2 चौकार आणि नाबाद 45 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रसाद 2 अर्धशतकवीर आपण आणि आता 3रा अर्धशतकवीर आपल्याला पाहायला मिळणार का. स्पर्धेचा पहिला उद्घाटनपर सामना 11 चेंडूमध्ये भावेश उलवेकरनं 50 धावांची बहारदार खेळी केली. त्यानंतर विशाल ढोले, कदाचित विशाल ढोलेच्या नावावर 2 हाफ सेंचुरीज असत्या, परंतु तो 45 या धावसंख्येवरती बाद झाला. स्पर्धेतल्या 100 धावा त्यानं कंप्लीट केल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर सुरेश मोहिते अगदी अर्धशतकाच्या उंबरड्यावरती. सुरेश मोहितेच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम बाकी आहे. हो, समोरच्या दिशेनं, परंतु यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही आहे, अर्धशतकापासून वंचित राहील. परंतु विजयाचा पाया रचण्यामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावणारा सुरेश मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. 14 चेंडू आणि वैयक्तिक 45 धावांची बहारदार वादळी खेळी त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली आहे. टाळ्यांचा गजर सांगतोय या खेळाडूचा सातत्यानं प्रयत्नशील विजयाच्या दिशेनं, कारण खेळामध्ये माझ्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचा विजय हा सर्वाधिक महत्वाचा. संघाच्या विजयाला प्राधान्य देणारा सुरेश मोहितेचं मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जात आहे. परंतु ही संधी आहे, इथूनही कमबॅक केलं जाऊ शकतं. एकूण धावांचा विचार केला तर येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 7 चेंडू 5 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज, प्रदीप अहिरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. निश्चितच आज भरपूर बंधू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील, कारण या विभागातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. रेसिडेन्शियल प्रीमियर लीग अर्थातच रहिवासी प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व, कमालीचं या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय.
या संपूर्ण RPL कोर कमिटीचा जर आपण विचार केला तर संभाजी भोसले साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इथेही जोरकस प्रहार, 2 क्षेत्ररक्षक जरूर येत आहे, चांगला प्रयत्न आहे एका धावेसाठी. इथे मात्र अक्षरशः प्राणांची बाजी लावली जाते. एक धाव या ठिकाणी निश्चितच रोखली गेली आहे. चर्चा सुरू होती RPL कोर कमिटीची. व्हाईस चेअरमॅन संभाजी चव्हाण आणि त्याचबरोबर हनुमंतजी चौधर, सेक्रेटरी दीपक कस्तुरी आणि शहाजी गायकवाड, त्याचबरोबर ट्रेझरर श्रीकांत फाळके आणि विशाल तावरे, त्याचबरोबर IPL कमिटी मेंबर्सचा जर आपण विचार केला तर विजयभाऊ जाधव, प्रकाशजी जगदाळे, महेश चव्हाण, संग्राम पाटील, सचिन बोराटे, श्रीकांत कदम, नारायण पिलाने, पंकज सूर्यवंशी, आकाश शिंदे, गणेश शिंदे, महेश सावंत, सागर पिलाने, शुभम चव्हाण आणि अक्षय दाते या सर्वांच्या संकल्पनेतून साकारलेली अर्थातच रेसिडेन्शियल प्रीमियर लीग म्हणजेच रहिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच अंतिम चेंडूवरती सिंगल आली आहे. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवरती. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 6 बॉल 3 रन्स रिक्वायर्स टू विन. एकूण धावा संख्या धावफलकावरती 63. मराठा वॉरियर संघ ज्यानं पहिला सामना गमावला होता. खरं तर डू ऑर डायचा हा सामना वैभव लक्ष्मी ज्वेलर्स संघासाठी देखील होता, परंतु अपेक्षेप्रमाणे धावा धावफलकावरती आल्या नाही आहेत. आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश, सुरुवात थोडीशी संत राहिली आणि त्याचा परिणाम, त्याचा फायदा मात्र उचलत असताना अजूनही येणारे 6 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय. गोलंदाज अंतिम षटक हाताळत असताना संघ मालक वैभव आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतात. संघ नायक देखील आहेत आणि पहिला चेंडू अवांतर आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे जे अंतर होतं आणखीन 1 न कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेला पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय. सिंगल धाव फलकावरती येईल. लेग बायचा पंचांचा इशारा आलाय. स्कोर्स आर लेवल. या ठिकाणी धावसंख्येची बरोबरी आपल्याला जरूर पाहायला मिळते. एकूणच 65 ही धावसंख्या धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 1 धावेची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 5. पंकजच्या बॅटमधून, प्रदीपच्या बॅटमधून मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळणार का? विजय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येणार का की डिफेन्सिव्हली? हो, यावेळेला पॅडलाईन वरती थोडासा लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव जरूर करावा लागेल. लगातार 2रा सामना या ठिकाणी गमवावा लागलाय तो वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 या संघाला. तर विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा विनंती करूया दोनही टीम्सच्या कॅप्टन्सला की आपल्या स्कॉडचं आपण शेक हँड्स करायचं, हस्तांदोलन करायचं आणि मगच मैदान सोडायचं आहे. तर पुढील सामना अर्थातच वैशाली 11 संघ ज्यानं टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. कुठेही जाऊ नका, घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर मात्र येऊयात आजच्या दिवसातील अंतिम लढत. अर्थातच वैशाली 11 आणि भार्गव दादा 11 या 2 संघादरम्यान. एकीकडे संघ विजयासह या कॅम्पेनची सुरुवात करताना आपण पाहिला अगदी निसटता विजय. ऋषी सरगरची धारदार गोलंदाजी आपण त्या संघामध्ये पाहिली. धावा डिफेंड करण्याची धमक आहे गोलंदाजीमध्ये, म्हणूनच टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि या निर्णयाला कितपत योग्य ठरवतात. तर भार्गवदादा 11 संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. सुरुवात चांगली मिळाली असताना पहिल्या 3 षटकांमध्ये 45 धावा आल्यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये फक्त 7 धावांवरती 8 धावांवर समाधान मानावं लागलं. कदाचित मागील सामन्यामध्ये केलेल्या चुका आणि त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये. एकूणच स्क्रीनवरती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पारितोषिक